बोधकथा देवाची देणगी. फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक छोटेसे खेडेगाव होते. त्या खेडेगावात एक गरीब प्रामाणिक माणूस आपल्या कुटुंबासह राहत होता. शेजारच्या जंगलातील मुलीभर लाकडे तोडून तो शेजारच्या बाजारपेठेत नेऊन विकत असे. त्यातून मिळणाऱ्या पैशात तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असे. त्याचा नित्यक्रम होता. एके दिवशी तो नदीच्या काठावरील झाड तोडत असताना त्याची कुऱ्हाड नदीच्या पात्रात पडली. तो गरीब लाकूडतोडा नदीच्या पात्रात उतरून कुऱ्हाड शोधू लागला, पण त्याची कुऱ्हाड काही त्याला हाती लागली नाही. आता काय करावे? आपण आज जरी काही नेऊ शकत नाही, आपली बायको मुलं उपाशीच राहतील. तेवढ्यात अनपेक्षितपणे नदीच्या पात्रातून प्रत्यक्ष परमेश्वर आला व त्या दुःखी लाकूडतोड्याला विचारू लागला. त्याने सर्व खरी घटना सांगितली आणि आपणास जर माझी कुऱ्हाड सापडली तर मला द्या, माझ्यावर तुमचे अनंत उपकार होतील. परमेश्वराने त्यास संभवण्यास सांगितले व तो पाण्यात बुडी मारून कुऱ्हाडीचा शोध घेऊ लागला व एक एक कुऱ्हाड काढून दाखवू लागला. लाकूडतोड्या म्हणाला, तुम्ही ह्या साऱ्या दाखवलेल्या कुऱ्हाडींपैकी माझी एकही कुऱ्हाड नाही. माझी कुऱ्हाड लोखंडाची होती आणि तुम्ही मला सोन्याची, चांदीची, रुपयाची अशा विविध कुऱ्हाड दाखवित आहात. माझी तुम्ही चेष्टा करीत की काय? यापैकी मला कोणतीही कुऱ्हाड नको, मला माझी लोखंडाची कुऱ्हाडच हवी आहे. असे म्हणून तो दुःखी होऊन माघारी जाऊ लागला. तेवढ्यात परमेश्वराने त्यास थांबवले आणि सांगितले व त्यास त्याची लाकडाची कुऱ्हाड परत केली. लाकूडतोड्याला खूप आनंद झाला. तो आपली कुऱ्हाड घेऊन वर लाकूड तोडण्यासाठी निघाला. परमेश्वराने त्याच्या प्रामाणिकपणावर प्रसन्न झाला होता. परमेश्वराने त्यास थांबवले सांगितले व त्यास उरलेल्या सर्व कुऱ्हाडीची देऊन आशीर्वाद दिला. दुसऱ्या दिवशी ही बातमी सर्व गावभर पसरली. तो लाकूडतोड्याच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करू लागला. कोणी हेवा पण कोण करू लागले, आपणही देवाकडून बक्षीस मिळवावे असे काही जण बोलू लागले. यापैकी एक जण कुऱ्हाड घेऊन लाकूडतोड्या जंगलाकडे निघाला. त्या ठिकाणी तो लाकूड तोडू लागला आणि लाकूड तोडता त्याने मुद्दाम आपली कुऱ्हाड पाण्यात टाकली व खिन्न मनाने झाडाखाली बसला. परमेश्वराने त्याच्या मनातील भाव ओळखले व परीक्षा घेण्यास ठरवले. परमेश्वराने त्यास चिंतेचे कारण विचारले व तो म्हणाला, तेव्हा मी येथे कुऱ्हाड तोडीत असताना माझी कुऱ्हाड नदीच्या पात्रात पडली. आज मी घरी काही नेले नाही तर माझी बायको पुढे उपाशी राहतील. मला माझी कुऱ्हाड द्या. देवाने लगेच पाण्यात उडी मारून लोखंडाची कुऱ्हाड बाहेर काढली. त्याने विचारले, ही आहे का तुझी? तो नाही म्हणाला. देवाने दुसरी चांदीची कुऱ्हाड काढली तरी तो नाही म्हणाला. देवाने तिसरी सोन्याची कुऱ्हाड काढली, ती लगेच माझी कुऱ्हाड म्हणून तो आनंदाने टाळ्या वाजवू लागला आणि तो देवाकडे ती कुऱ्हाड देण्याची आचरण करू लागला. देवाला त्याची लबाडी कळली आणि तो सर्व कुऱ्हाडीसह अदृश्य झाला. लाकूडतोड्या घरी परतला. घरी बायको मुले वाट पाहतच होती. त्यांना वाटले होते आज आपणास शेजारच्या लाकूडतोड्याच्या मुलांसारखे नवीन कपडे, खायला गोड मिळणार, पण पाहतात ते काय, ह्या रिकाम्या हाताने घरी आलेला. येता साऱ्यांनी त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. कुठे आहेत कपडे, कुठे आहेत खाऊ, कुठे आहेत खेळणी? तो झालेल्या अपमानाने दुःखी झाला. त्याला आपली चूक कळली. बोध: खोटेपणाने वागू नये, दुसऱ्याचे द्वेष करू नये, हेच या गोष्टीचे तात्पर्य.